महाराज की जय. पवने. आता बघा आपण खालच्या बाजूला हत्ती तलाव पाहिलं. हे रायगडावरचं सर्वात मोठं तलाव आहे. या तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर तलाव असं म्हटलं जातं. तो महाराजांच्या राज्याभिषेकाला पूर्वी काशीवरनं गागावाट आले होते. त्याने येताना 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं व राज्याभिषेक झाला. उरलेलं पाणी तीर्थ म्हणून या तलावामध्ये सोडण्यात आलं. त्याच्यामध्ये पाणी विसर्जित करताना गागाभट्टाने एक छोटीशी कविता रचली. कविता असे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या साऱ्या बहिणी आणले सप्त समुद्रांचे पाणी जलिले राज्याभिषेकासाठी जले झाले तीर्थांची घर नाव त्याचे गंगासागर. 32 फूट खोल आहे, 184 मीटरचा घेरा आहे. रायगडावरती जरी 2 वर्ष पाऊस नाही पडला तरी कधी पाण्याची टंचाई नसते बघा. अशी मोठमोठे 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आज आपल्याला रायगडावरती 100 एकराच्या परिसरामध्ये पाहायला भेटतात. समोर 2 स्तंभ आहेत, विजय स्तंभ, सप्त मनोरे. आता एक 3 मजल्या, हा 2 मजली. यांची रचना म्हटलं पूर्वी एकावरती एक 7 मजले होते बघा. मग डोळ्यासमोर कल्पना उभी करण्यासारखी गोष्ट आहे. हा 3रा मजला जर एवढा उंच पाहायला भेटतो त्याचा 7वा मजला तरी किती उंच असेल. विजय स्तंभ म्हटलं विजयाचं प्रतीक, कारण पूर्वी मोबाईल सिस्टीम नव्हती बघा. विजय प्राप्त केला आजूबाजूच्या गावकऱ्यांना कळवायचं कसं? 7व्या मजल्यावरती जायचं. वरती भगवा ध्वज फडकवला जायचा किंवा गवताची गंजी पेटवली जायची बघा. आजूबाजूचे गावकरी समजून जायचे महाराज नक्कीच गड किंवा किल्ला जिंकून आलेले आहेत. त्यासाठी विजय स्तंभाचा वापर केला जायचा. एकावरती महाराजांच्या राण्या आवाखान्यासाठी यायच्या बघा. आणि ज्या दरवाजातून आपण पाली किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत या दरवाजाला म्हटलं जातं पालखी दरवाजा. महाराजांची, संभाजी राजांची किंवा आऊसाहेबांची जर पालखी मिरवणूक पायथ्यापासून माथ्यावरती आली तर पालखी दरवाजातून बाली किल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा. बाली किल्ला म्हटला किल्ल्यातला किल्ला, ज्याती महत्वाचे स्पॉट येतात याला बाली किल्ल्याचा परिसर असं म्हटलं जातं बघा. आतमध्ये जाऊन आपण एक राणीमाल पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. माझं मागचं नाव घ्या. द्या तसंच आणा पुढा ना कॅमेरा पुढे. किल्ल्यामध्ये प्रवेश केला या दरवाजाला म्हटलं जातं पालखी दरवाजा. विरुद्ध दिशेला मेणा दरवाजा. जी रोपे प्रकल्पाने अवघ्या 4 मिनिटांमध्ये जी लोक गडावरती येतात ही मेणा दरवाजातून बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करतात. मेणा आणि पालखी म्हटला प्रकार एक, परंतु मेणा हा बंदिस्त, पालखी ओपन असते बघा. पालखी पुरुषांसाठी, मेणा स्त्रियांसाठी. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्याच्या स्त्रिया सूर्यास्त किंवा सूर्योदय पाहायचा म्हटला तर मेणामध्ये जा करायच्या. म्हणून गडाच्या पाठीमागच्या बाजूला मेणा दरवाजा, गडाच्या समोरच्या बाजूला आपण पालखी दरवाजा पाहिला बघा. ह्या 2 गेट मध्ये ह्या आडवी भिंत, भिंतीला एकाला एक लागून 6 दरवाजे, 6 राण्यांचे 6 माल. मग महाराजांना राण्या किती होत्या? 8 राण्या होत्या. प्रश्न पडतोय ते 6 माल 2 राण्या राहायच्या कुठे? सईबाई राजगडावरती राहायच्या. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं निधन हे राजगडावरती झालं बघा. महाराजांची 3री राणी पुत्ता राणी ह्या खाली पाचडगाव मध्ये राहायच्या. कारण उतरत्या वयामध्ये आऊसाहेबांना गडावरचं वातावरण हे सण होत नव्हतं बघा. त्यांच्या सेवेसाठी खाली पाचडगाव मध्ये पुत्ता राणी राहायच्या. बाकी उरलेल्या 6 राण्या रायगडावरती. सईबाई, स्मैराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, पुताबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, सकवारबाई अशा महाराजांना टोटल 8 राण्या होत्या. मग महाराजांनी 8 राण्या कशासाठी केल्या तर सोयीर संबंध वाढवले. कारण आपल्याकडे सैन्य कमी होतं, हे सैन्य वाढेल कसं म्हणून 8 गावातल्या 8 सरदारांच्या मुलींशी लग्न केली. त्या गावातलं सैन्य जरी आपल्या सैन्यामध्ये भरती झाले नाही तरी त्या गावातल्या आपल्या विरोधात कोण गेलं नाही पाहिजे. या दूरदृष्टीने महाराजांनी 8 गावातल्या 8 राणी केल्या. त्यातला एका राणीसाठी 1 माल.
असे एक लाईनी 6 मला आहेत. कुठलं एक पहा, सगळे सेम पाहायला भेटतात. पहिला चौथर हॉल, पाठीमागे 2 नंबर चौथर होता बेडरूम, त्याच्या पाठीमागे 400 वर्षापूर्वीचं इंडियन टॉयलेट बाथरूम, बाजूला हवा खाण्यासाठी एक खिडकी, अशी एका राणीमालेची रचना आहे. परंतु याच्यामध्ये आपल्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल बघा, की पूर्वी याच्यावरती काय छप्पर होतं की नव्हतं. अहो सागवानी लाकडं होती, कुंभाराने घडवलं, आतून मखमली पडते गोंडाची फुलं, असं पूर्णपणे या रायगडाचं वैभव होतं बघा. इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉतर मेजर हॉल, ह्या 2 ब्रिटिशाने 10 मे 1818 ला खाली पोटल्याचा डोंगर आहे, डोंगरावरती तोफा चढवल्या. तोफेने गडावरची दारुकोठा उद्ध्वस्त केली. दारुगोला पसरला, पूर्ण किल्ल्याने पेटला. 11 ते 12 दिवसामध्ये पूर्णपणे रायगडाचा वरचा परिसर हा जळून गेला. आता आपल्याला पाहायला भेटतात ती पडलेले अवशेष बघा. जे दगडी बांधकाम आहे हे शिवकालातला वीट बांधकाम जेवढं रायगडावरती पाहायला भेटतं, 1733 मध्ये गडावरती थोरले बाजीराव पेशवे आले, हे वीट बांधकाम पेशव्याने केलेलं आहे. एक राणीमाल पाहून घ्या. समोरच्या बाजूला धान्यकुटा, राष्ट्रप्रधान, मंत्रिमंडळांचे वाडे पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आता बघा, आपण आतमध्ये एक राणीमाल पाहिला, हे एका लाईनी 6 माल आहेत. आणि या प्रत्येक राणीमाले समोर जर पाहिलं तर अशा आपल्याला 6 चौतारे पाहायला भेटतील. याला दासींची घरं म्हटले जातात. 4-6 महिने झाले. पूर्वी दासदाशा म्हटले जाते. आतमध्ये काय छोटं मोठं काम असेल करायचं, विश्रांतीसाठी तेवढं बसायचं, म्हणून याला दाशींची घरं असं म्हटलं जातं. याच्या खालच्या साईडला आपल्याला काही पडलेले वाडे पाहायला भेटतात. अष्टप्रधान, मंत्रिमंडळांचे वाडे आहेत. महाराजांचे 8 मिनिस्टर लोक होते बघा. हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र, त्रिंबक, रामचंद्र, नीलकंठ, निराजीराव, अण्णाजी पंत, असे काय महाराजांचे 8 मिनिस्टर लोक होते. त्यांची कार्यालय ऑफिस या ठिकाणी होती बघा. वरती 5 वाडे आहेत, समोर झाडांखाली 3, असे टोटल 8 वाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आणि इथे समोर हे 3 खड्डे आहेत, 2 जालीवाले मधल्या दगडामध्ये ओपन. हे धान्य कोठार आहे, emergency धान्य कोठार. स्वराज्याचं धान्य कोठार पाहायचं म्हटलं तर कोल्हापूरमध्ये पन्हाळ्यावरती गंगा, यमुना, सरस्वती अशी 3 मोठमोठी धान्य कोठार आहेत. अहो त्याचं धान्य स्वराज्याला पुरवलं जायचं. हे एमर्जन्सी धान्य कोठार. हा एकमेव असा डोंगर आहे, याला खालून कधी वेढा पडू शकतो. वेढा पडला 3 ते 6 महिने चालू शकतो बघा. हे 3 ते 6 महिने गडावरच्या 3000 लोकांना धान्य पुरल असे याच्यामध्ये स्टोअर केले जाते. पहिली 22 फूट, दुसरी 20 फूट, तिसरी 15 फूट, अशा 3 आहेत. परंतु याचं धान्य म्हटलं वरनं टाकलं जायचं. अहो काढायचं म्हटलं पूर्वी लाकडी शिडीचा वापर केला जायचा. शिडीने खाली उतरायचं धान्य गोंत्यामध्ये भरायचं, रशिल्यावरती घेतलं जायचं. परंतु 1720 मध्ये गडावरती पेशवे आले. पेशव्याने धान्य कोठारचा वापर केला, कैदी कोठार. अहो जो कोणी चोरी लबाडे दुकाने गुन्हेगारे गद्दारे करेल याच्यामध्ये 7 दिवस कोंडून ठेवलं जायचं. 8व्या दिवशी जर स्वतःहून गुन्हा कबूल नाही केला वरती काढायचं, गोंत्यामध्ये भरायचं, गोंत्याचं तोंड बांधलं जायचं. लास्ट कुतरेश टकमक टोकावर खाली फेकून दिलं जायचं. शिवाजी महाराजांने कुणाचा कडेलोट केला नव्हता, संभाजी राजाने कुणाला सोडलं नव्हतं. धान्य कोठार पाहून घ्या. आतमध्ये जाऊन अति महत्वाचं ठिकाण म्हटलं आपल्या लाडक्या राजाने अखेरचा श्वास सोडला, ते ठिकाण पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.